आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून माजी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप पोकळे यांनी आमदार भीमराव तापकीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। 20 वर्ष पक्षाच्या एकनिष्ठेने काम करूनही मला डावलण्यात आलं, आमदारांनी माझा केसाने गळा कापलाय, अशी बोचरी टीका पोकळे यांनी केली। माध्यमांशी संवाद साधताना संदीप पोकळे अत्यंत भावूक झाले होते। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। त्यांनी आपली व्यथा मांडताना विचारले की 2 दशके प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करूनही माझ्यावर ही वेळ का आली, पक्षाने मला का डावलले। केवळ टीका करून न थांबता पोकळे यांनी पक्षाला सूचक इशाराही दिलाय। पक्षातील नाराज कार्यकर्ता काय करू शकतो हे येणाऱ्या काळात प्रभाग दाखवून देईल, असे म्हणत त्यांनी निवडणुकीत आपली ताकद दाखविण्याचे संकेत दिलेत। माननीय लालकृष्ण अडवाणी साहेब यांच्या हस्ते मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि हजारो कार्यकर्त्यांसहित प्रवेश केला। त्यावेळी शेंगड रोडला भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता नव्हता। अशा परिस्थितीमध्ये मी या आपल्या माननीय देशाचे माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी साहेब आणि आपले गोपीनाथ मुंडे साहेब असतील, गिरीश बापट साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आलेलो आहे। संघटना वाढीसाठी मी प्रचंड मेहनत घेतली। एकटा मी त्यावेळी फिरायचो, माझ्याकडे त्यावेळी एमएटी गाडी होती, त्या एमएटी गाडीला मी झेंडा लावून फिरायचो। मला सगळे लोक हसायचे माझ्याकडे बघून, माझी अवहेलना करायची की हा कुठला पक्ष घेऊन त्या भागामध्ये पळतोय। त्या पक्षाचं वलय नसताना मी या ठिकाणी काम केले, लोकांमध्ये खाली ग्राउंड लेवलला जाऊन मी काम केले, लोकांच्या भावना जपल्यात, संघटना वाढवली। आणि ही संघटना वाढवत असताना मी ज्यावेळेस माननीय आमदार रमेश भाऊ आंधळे दिवंगत आमदार यांचं निधन झालं आणि त्या पोटनिवडणूक लागली, त्या पोटनिवडणुकीमध्ये भीमराव तापकीर उभे राहिले आणि त्या आमदारांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मी प्रचंड हिरिरीने प्रचार केला। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर 2 व्हीलरवर फिरून, चालत फिरून या ठिकाणी मी प्रचार केला। देवेंद्रजींनी आम्ही एकत्र लोकांना घरपोच जाऊन हे पत्रकं वाटली आणि प्रचार केला। भीमरावांना निवडून आणण्यात सगळ्यात मोठा यशस्वी वाटा माझा सुद्धा आहे, कारण त्यावेळी मी धायरीमध्ये बोगस मतदान चालू असताना 2 तास मी तिथं आडवा झोपलो आणि बोगस मतदान थांबवलं, म्हणून भीमरावांना तापकीर निवडून आले। आणि एवढं हिरिरीचं काम करत होतो म्हणून पक्षाने माझी जबाबदारी खबर घेऊन मला हवेली तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि ती सुद्धा मी संपूर्ण हवेली तालुक्यात पारदर्शीपणे काम करून एकदम चांगल्या पद्धतीने काम केलं। त्याच्यानंतर आपले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी मला बारामती लोकसभेची जबाबदारी दिली। या संपूर्ण बारामती लोकसभेमध्ये मी प्रचंड मेहनत करून रात्रंदिवस फिरून बूथनिहाय मी काम केलं आणि संघटन वाढवलं आणि हेच ह्या आपल्या आमदारांच्या मनात खूपच होतं। माननीय भीमरावांना तापकीर तेव्हापासूनच प्रचंड माझ्यावर चिडून होते आणि विधानसभेची निवडणूक जवळ आली, 2014ची मी तिकीट मागितलं म्हणून आजपर्यंत माझ्यावर ते अन्यायच करत राहिले। मला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला आजपर्यंत कुठलीच जबाबदारी दिली नाही, तरी पण मी लढत राहिलो। त्यानंतर पंचायत समितीची निवडणूक लागली, मी पंचायत समितीची निवडणूक पक्षाकडे मागितली। भीमरावांना तापकीरांना हात जोडून विनवणी केली की अण्णा मला संधी द्या, माझं या भागात काम आहे, मी निवडून येईल। त्यावेळेस माझी 4 महिन्याची लहान मुलं होती, जोडी मुलं, माझी बायको आणि मी दोघं जण अण्णांच्या गायावाया करत होतो, पाया पडत होतो, अण्णा मला या ठिकाणी उमेदवारी द्या, माझी छोटी छोटी लेकरं आहेत, मला त्या लेकरांचं हे नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी काम उभारले, मला संधी द्या। आणि मला तरी सुद्धा मला डावललं। अण्णा फक्त लांबून हसत होते आणि काही न करता एका विरोधी दुसऱ्या पक्षातला एक उमेदवार घेतला, त्याच्या सोबत आर्थिक गठबंधन केलं, आर्थिक काही सोयी केल्या आणि त्याला उमेदवारी दिली। मला डावललं गेलं तरी पण मी गप्प बसलो। त्याच्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लागली, मी प्रचंड काम केलं, भीमरावांना तापकीरांना निवडून आणलं। परत ज्यावेळेस या पंचायत समितीची परत निवडणूक लागली, 11 गावं जी महानगरपालिकेत समाविष्ट केली, त्या गावाची निवडणूक लागली, मी उमेदवारी मागितली। तेव्हा सुद्धा अण्णा मला म्हणले देतो, तुला उमेदवारी देतो, काय ना काय देतो, तू थोडं शांत हो, तू हाडाचा कार्यकर्ता आहे। नाही दिलं, त्यावेळेस पण नाही दिलं। त्यावेळेस सुद्धा अण्णांनी माझ्यावर अन्यायच केला, तरी सुद्धा मी थांबलो नाही। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये सर्व लोकांमध्ये जाऊन प्रचंड मी तळागाळात काम केलेलं आहे। भूमिपुत्रांनी काही बिल्डिंग बांधलेल्या आहेत, त्या बिल्डिंगचं बांधकाम चालू असताना एकदा सुद्धा या भीमरावांना तापकीरांनी कुठल्याही बांधकामावर कारवाई चालू असताना कधीच हस्तक्षेप केला नाही। एका सुद्धा कार्यकर्त्याचं घर पाडत असताना भीमरावांना तापकीर या ठिकाणी आले नाहीत। एक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आज पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे, भीमरावांना तापकीरांनी दाखवावं पाण्याची काय व्यवस्था केली।
असे अनेक प्रश्न. दायरी गावामध्ये एक सुद्धा स्वच्छतागृह नाही, दायरी गावामध्ये एक सुद्धा भाजी मंडई नाही. फक्त कमिशन खायचं, टक्केवारी खायची, पैसे खायचे, लोकांसंग गोड बोलायचं आणि उमेदवारी मागायची. हाच फक्त यांचा धर्म आहे. माझा थेट यांच्यावर आरोप आहे. भारतीय जनता पार्टी ही देशातली एक नंबरची पार्टी आहे. जगामध्ये माननीय पंतप्रधान देवेंद्रजी असतील, आपले देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी असतील, एक नंबरचं काम करत आहेत. माझा यांच्यावर काहीच आक्षेप नाही. परंतु साहेब, ही खाली जी तळागाळातली लोक आहेत, जनतेच्या भावना तुम्ही समजून घ्या. जनतेमध्ये या नालायक लोकांवर खूप मोठा एक नाराजगी आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची तळमळ यांना लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हाडाचा कार्यकर्ता तुम्ही संपवण्याची जी आता वृत्ती हातात घेतलेली आहे, पैसे खाऊन तुम्ही उमेदवारी लोकांना देतात. आमदार साहेब, तुम्हाला लोक गावातच नाही, रस्त्यावर फिरून देणार नाहीत. हा माझा शब्द आहे. आज तुम्ही आमच्यावर जो अन्याय केलाय, त्या अन्यायाचा बदला लोक भले रस्त्यावर येणार नाहीत, पण ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी मतदान रुपीमध्ये हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या या भूमिकेतून आज शिवसेनेमध्ये जात असताना मला तीव्र वेदना होत आहेत. माझं मन आज अक्षरशः रडत आहे. परंतु या माझ्या कुटुंबावर, माझ्या फॅमिलीवर जो अन्याय झालेला आहे, तो अन्याय याला वाचा फोडण्याचं मी काम करणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब हे माझ्या नेहमी सोबत राहणार आहेत. त्यामुळं आगामी काळात महानगरपालिकेमध्ये आपण याचा बदला घ्यायचा आहे, म्हणून मी निवडणूक लढत आहे. आणि सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.